तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17व्या हप्त्याचा वाटप संपलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले, भरपूर लाडक्या बहिणींना आले नाही। तर बघा, आता या वाटपानंतर आता लाडक्या बहिणीच्या आहे ते डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी येईल या गोष्टीची वाट पाहत आहेत। त्याचबरोबर मग आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये एकत्र येणार का? 3,000 रुपये एकत्र यायला पाहिजे, कारण सोशल मीडियावर किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे, ते सुद्धा सांगत आहे की 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार। तर खरंच तुम्हाला जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे एकत्र 3,000 रुपये येणार की फक्त डिसेंबर महिन्याचेच पैसे येणार, हा विषय आपण या व्हिडिओमध्ये 2 मिनिटांमध्ये क्लिअर करणार आहे। तर बघा, सर्वात आधी विषय समजून घ्या की अजूनपर्यंत GR आलेला नाही। सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR येत असतो, तो GR आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर केला जातो आणि त्यानंतर वाटप सुरू होतो। अजूनपर्यंत डिसेंबर महिन्याचा GR आलेला नाही, डिसेंबर महिन्याच्या वाटपासाठी अजूनपर्यंत GR आलेला नाही। तर आपण जानेवारी महिन्याचे स्वप्न पाहत आहे, जानेवारी महिन्याचे स्वप्न पाहत आहे आपण की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये एकत्र येईल, पण अजून डिसेंबर महिन्यासाठीच GR आलेला नाही। आता बघा, समोर संक्रांत आहे, लाडक्या बहिणींचा आनंदाचा मोठा उत्सवाचा सण आहे, त्यामुळे कदाचित संक्रांतीच्या आधी डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो। डिसेंबर महिन्याचे हप्ते 1,500 रुपये तुम्हाला येऊ शकतो, पण जानेवारी महिन्याचे पैसे मिळण्याचे चान्सेस नाही। जानेवारी महिन्याचे पैसे मिळण्याचे चान्सेस नाही, फक्त 1,500 रुपये येणार, हे 100% फिक्स आहे। ते पण GR जर लवकर आला, 1 ते 2 दिवसात GR आला किंवा शासनाने ठरवलं की लवकर आता संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे, खुश करायचं। त्यापैकी ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला त्याच बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्याच बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे। मग 3,000 रुपये मिळणार अशी कोणत्याच प्रकारची सरकारी अपडेट नाही। 3,000 रुपये मिळणार अशी कोणत्याच प्रकारची सरकारी अपडेट नाही। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे अपडेट देतील, त्यानुसार हे वितरण होणार आहे, त्यानुसार वितरण होणार। अशा प्रकारची जे काही तुमच्या समोर बॅनर येत आहे किंवा कोणी माहिती देत असेल तुम्हाला की 3,000 रुपये मिळणार, 3,000 रुपये मिळणार, तर त्याला काहीच पुरावे नाही, पुरावे काहीच नाही। 3,000 रुपये सांगणारे जे काही लोक आहेत त्याला पुरावा, सरकारी पुरावा काहीच नाही। कोणत्याही कामासाठी सरकारी पुरावा लागतो। आपल्याजवळ एक पुरावा असतो की GR मध्ये किती निधी मंजूर केला जातो, त्या विषयावर आपण ठाम असतो की खरंच आता दोन हप्ते मिळणार एकत्र किंवा 3 हप्ते मिळणार। GR मध्ये जो काही निधी मंजूर होतो त्यानुसार आपण ठरवतो की 2 हप्ते मिळणार की 3 हप्ते मिळणार। मग GR सुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं नाही, त्यामुळे 3,000 रुपये मिळणार नाही, शक्यता खूप कमी आहे। या गोष्टीकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे। फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांतीच्या आधी मिळावा अशी शासनाकडे विनंती आहे आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करावे। ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला त्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे, आणि डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार नाही, त्यांचे अर्ज रद्द झाले का, कारण KYC ची चौकशी सुद्धा सुरू आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा, या व्हिडिओवर मी पूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।